गाठोडं. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. तू काळजी करू नकोस आशिष, मी वेळेवर स्टेशनवर पोहोचेन. अरे तू कसलीच काळजी करू नकोस. हो हो, मी सगळं बरोबर घेतलंय. एवढं बोलेपर्यंत आईने दरवाजावर थाप मारली. सोनल, ए सोनल. हे चल रे, मी ठेवते फोन. बहुतेक आई आली आहे बाहेर. तिने फोन कट केला आणि पटकन दरवाजा उघडला. काय ग, दरवाजा बंद करून काय बसतेस आणि कुणाशी बोलत होतीस एवढा वेळ? आईने विचारलं. अगं, अश्विनीचा फोन होता, ती पटकन म्हणाली. आशिषचा नंबर तिने अश्विनी नावाने सेव्ह केला होता. काय म्हणत होती अश्विनी? बरी आहे का? आईने विचारलं. काही नाही, रागावली आहे माझ्यावर. सगळ्या मैत्रिणी 2 दिवस बाईला फिरायला जाऊ म्हणतात. मी म्हटलं आईबाबांना विचारून सांगते. तेव्हा मग भडकली अश्विनी. म्हणाली आता आपलं लग्नाचं वय झालंय, या छोट्या मोठ्या गोष्टी आईबाबांना काय विचारायच्या? 2 दिवसांचाच तर प्रश्न आहे. आज रात्री निघणार आणि रविवारी संध्याकाळी परत येणार. जाऊ ना मी आई? सोनलने विचारलं. हे बघ सोनल, इकडच्या इकडे फिरणं असतं तर ठीक होतं. आता हे ओव्हरनाईट पिकनिकचं खूळ कशाला डोक्यात काढलंस? अश्विनीला एक कामधंदे नाहीत आणि तिच्याबरोबर अजून कोण मैत्रिणी आहेत ग? आहेत ग 3-4 जणी. अश्विनीची कझिन पण आहे. आणि असं काय करतेस? मला माझं आयुष्य नाही का? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सगळं करायचं. तुम्ही म्हणालात म्हणून लग्नाला उभं राहायचं. तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायचं. निदान मैत्रिणींबरोबर फिरायला जाण्याचं तरी स्वातंत्र्य आहे की नाही मला? सोनलचा आवाज चढला. अगं हळू बोल, बाबा बाहेर आहेत. त्यांनी हे सगळं ऐकलं की अजून आकांड तांडव करतील. हो ना, मग ऐकूच दे त्यांना आज. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत. मी पिकनिकला जाणार म्हणजे जाणार. तू बाबांशी बोलतेस की मी बोलू? तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स आहे तर तूच बोल, असं म्हणत आई वैतागत बाहेर पडली. सोनलला आपली चूक कळली. एक तर हे प्रकरण गंभीर आहे. हे नाजूक पद्धतीने सोडवायला हवं होतं. आपण उगीच चिडचिड केली. आता बाबा रागावलेच आणि जाऊ नको असं सांगितलं तर काय करायचं? आणि उगीच त्यांना संशय आला म्हणजे? काय मूर्ख आहोत आपण? कुठला राग कुठे काढला? तिने जरा राग आवरताच घेतला. बाबांकडून परवानगी मिळणं तसं फार कठीण नव्हतं. त्यांना इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं हे सोनलला बरोबर माहीत होतं. ती हॉलमध्ये आली तेव्हा बाबा पेपर वाचत बसले होते. ती त्यांच्या बाजूला जाऊन बसली. बाबांनी पेपर बाजूला ठेवला. डोळ्यांवरचा चष्मा काढला. तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले, अरे आमच्या परीला आज वेळ मिळाला आमच्यासाठी. नाहीतर अलीकडे तुझी कळी नेहमीच उखडलेली असते. हे काय बाबा, तुमच्यासाठी बोलणं किती सोपं आहे हे. लग्न करून आईबाबांचं घर सोडून जाताना मुलीला किती यातना होतात त्या तिला माहीत. एक तर लग्न म्हणजे एवढी मोठी जबाबदारी, त्यात अनोळखी माणसाबरोबर संसार थाटायचा. सासरच्या जबाबदाऱ्या पेलवायच्या. त्यांनी केलेले सगळे मान अपमान गिळून टाकायचे. या सगळ्या गोष्टी जरी आठवल्या तरी अंगावर अगदी काटा उभा राहतो माझ्या. लेकीच्या बोलण्याने बाबांचं काळीज द्रवलं. सोना, अगं प्रतीक चांगला मुलगा आहे. त्याच्या आई देखील चांगले आहेत आणि तो काही अगदीच अनोळखी नाही आपल्यासाठी. विलास काकाचा सख्खा भाचा आहे तो. तुला तर माहिती आहे, विलास काका म्हणजे माझा परम मित्र. तुझ्यावर त्याचा तेवढाच जीव आहे. जेवढी मला तुझी काळजी तेवढीच त्यालाही आहे. प्रतीक फक्त भाचा आहे म्हणून त्याने हे स्थळ सुचवलेलं नाही. खरोखरच प्रतीक चांगला आहे. प्रतीकच्या आई म्हणजे विलास काकांच्या थोरल्या बहीण, त्या देखील स्वभावाने खूप चांगल्या आहेत. शिवाय घरात ही इन मीन 2 माणसं, त्यात तुला कशाला जाच होईल? घर म्हटलं तर थोड्या बहुत कुरबुरी होणारच. आता आपल्या घरी नाही का, तुझ्या आईचं आणि बहिणीचं कधीतरी खटकतंच. पण म्हणून कुणी ती गोष्ट धरून बसत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सासूसुना गोड होतील. मंडईत तरी जातील, नाही तर खरेदीला तरी जातील. हे असंच चालायचं. याआधीसुद्धा प्रतीकबरोबर माझी 3-4 वेळेस भेट झाली होती. अतिशय सालस आणि नम्र मुलगा आहे तो. माझ्याशी बोलताना सुद्धा किती अदबीने बोलतो. तेव्हा तर आपली सोयरीकसुद्धा जुळली नव्हती. बरं, नुसताच चांगला आहे असं नाही, हुशार आहे. त्याच्या कंपनीत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो तो. बोलायला गप्पिष्ट आहे, भटकंतीची आवड आहे. अगदी सुखात राहशील तू. त्याही पलीकडे तुला कधीही कसलाही त्रास झाला तर आम्ही आहोतच. अगदी मध्यरात्रीसुद्धा दरवाजा खटखटवलास तरी त्या प्रहरीसुद्धा मी तुझ्या अडीअडचणीला धावून येईन. वचन आहे माझं. तसं बापाला वचन द्यायची गरज नसते. लेकीच्या संसारात जरा जरी खुट्ट झालं तरी बापाचा जीव नुसता कासावीस होऊन जातो. हां, आता मुलगी लग्न होऊन आईबाबांचं घर सोडून जाणार, ही तर समाजरीत असते. ती तर आपण काही बदलू शकत नाही.
उलट प्रतीकबद्दल किंवा त्याच्या आईबद्दल नसते तर्कवितर्क काढण्यापेक्षा कधीतरी त्यांच्या घरी जात जा, त्यांच्या आईशी बोल, म्हणजे तुला त्यांचा स्वभाव कळेल. कधीतरी आपण प्रतीक रावांना आणि त्यांच्या आईला इथे बोलवू. जितक्या जास्त भेटीगाठी होतील तितकी आपुलकी वाढेल, बाबा म्हणाले. हो ना, आता आयुष्यभर हेच करायचे मला. खरं तर मला इतक्या लवकर लग्नात अडकायचंच नव्हतं, पण तुम्ही आणि आईने मला गळ घातली, जबरदस्ती केली. फारच लवकर संसाराची जबाबदारी माझ्यावर टाकून तुम्ही मोकळे झालात, रागाने सोनल म्हणाली. हे काय तरीच काय, फार लवकर कुठे, 23-24 हे लग्नासाठी बरोबर वय आहे, तिचा मुद्दा खोडत बाबा म्हणाले. आत्याच्या वैशालीताईचं लग्न 28व्या वर्षी झालं होतं, प्रियांकाताईचं 29व्या वर्षी. तेवढंच का, दादा वहिनीचं लग्न झालं तेव्हा वहिनीचं वय 27च्या पुढेच होतं ना, सोनलने आपली री ओढत म्हटलं. मग मी म्हणेन त्या सगळ्यांची लग्न जरा उशिराच झाली. बरं, मुद्दामून उशीर करायचं कारण तरी काय? तुला कोणती डिग्री घ्यायची आहे की एखादं मोठं भव्य दिव्य स्वप्न पूर्ण करायचं आहे? स्थळ चांगलं वाटलं, सगळं जमून आलं, मुलगा चांगला वाटला म्हणून होकार भरला, त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं आहे तरी काय? अहो बाबा, माझ्याकडे मोठालं स्वप्न नसलं किंवा मला मोठी डिग्री घ्यायची नसेल म्हणून माझ्या स्वातंत्र्याचा मी एवढ्या लवकर बळी देऊन टाकायचा का? सोनलचा राग आता वाढत चालला होता. स्वातंत्र्याचा बळी कोण द्यायला सांगतंय? लग्न करणं म्हणजे स्वातंत्र्याचा बळी देणं नव्हे, फक्त आणखीन थोड्या जबाबदारीने वागणं, एवढंच त्याचा अर्थ होतो. समजा आणखीन 2-3 वर्ष तू इथे राहिली जरी असतीस तर एवढा काय मोठा स्वातंत्र्याचा झेंडा गाडणार होतीस ग इथे? त्या बाबांच्या बोलण्याने सोनलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मग बाबांनाच वाईट वाटलं. बेटा, तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा, पण तुझ्या मनात लग्नाबद्दलच्या ज्या काही चुकीच्या कल्पना आहेत त्या मोडून काढणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. लग्न हे एकदाच होत असतं अगं. यदा कदाचित कुणाच्या दुर्दैवाने ते दुसऱ्यांदा करावं लागलंच तर ती फक्त ॲडजस्टमेंट असते. म्हणून खूप विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. आम्ही तुझ्यासाठी जो निर्णय घेतलाय तो पूर्ण विचार करून समजून उमजून घेतलेला आहे. तुझ्या स्वातंत्र्यावर गदा आणावी असा मुळीच उद्देश नाही आमचा. पण अजूनही जर तुला कोणत्या गोष्टी करायच्या असतील तर तू मन मोकळेपणाने सांग ना. तुला पुढे काही शिकायचं आहे का? कोणती डिग्री घ्यायची आहे का? कोणता कोर्स करायचा आहे का? मी स्वतः प्रतीकशी बोलतो. मला खात्री आहे प्रतीक कधीही त्याला नाही म्हणणार नाही. पण हे अश्रू थांबव. तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला सहन होणार नाहीत. तिच्या गालावरचे अश्रू पुसत बाबा म्हणाले. प्रतीकपर्यंत जायची काही गरज नाही. तुम्ही जसं म्हणताय ना तसं मी करते आहे. मग 2 दिवस मला माझ्या मनाप्रमाणे वागू देत. माझ्या सगळ्या मैत्रिणी वाईला पिकनिकला जात आहेत. मलाही जायची इच्छा आहे. आईने तर आधीच नकार दिला आहे. तुमचं काय म्हणणं आहे यावर? सोनलने विचारलं. बाबा मग थोडे विचारात पडले. पुढच्या आठवड्यात साखरपुडा ठरवला होता. बेटा, तुला परवानगी द्यायला माझी अजिबात हरकत नाही. पण काळजी फक्त एकाच गोष्टीची वाटते की साखरपुडा जवळ आला आहे. घरात शुभ कार्य असलं तर जसे आपले शुभचिंतक आपली मदत करत असतात तसेच काही अशुभचिंतक आपल्याबद्दल वाईट चिंतत असतात. उगीच काहीतरी अप्रिय घडायला नको. काळजीने बाबा म्हणाले. माझ्या पिकनिक जाण्याने काय अप्रिय घडणार आहे बाबा? तुम्हाला परवानगी द्यायची नाही ते सरळ सरळ सांगा. असंही तुमच्या म्हणण्यानुसार या अगोदर तुमची परवानगी घेत होते. लग्न झाल्यानंतर नवऱ्याची आणि सासूची घेत जाईन. माझ्या आणि त्या पिंजऱ्यातल्या पोपटात अजिबात फरक नाही. त्याला 2 वेळेस खायला मिळतं तसं मलाही मिळतं. समोरच्याची इच्छा असेल तेव्हा त्याने अंजारायचं गोंजारायचं. 4-2 शब्द बोलायला त्याला मुभा आहे तशी मलाही आहे. फक्त पिंजरा सोडून बाहेर जायचं नाही. मुळात त्याचे पंखच छाटून टाकायचे. बोलताना ती लालबुंद झाली होती. हे बघ, उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. तुला पिकनिकला जायचं आहे ना तर जा. फक्त स्वतःची काळजी घे. वेळोवेळी मेसेज टाकत जा, फोन करत जा. बाबांच्या या बोलण्याने तिचे डोळे चमकले. इतक्या सहजपणे परवानगी मिळेल असं तिला वाटलं नव्हतं. पहिला टप्पा सोपा झाला होता. तिने बॅगेत भराभर वस्तू भरल्या. तिचं आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, बहुतेक सगळंच लागणार होतं. संध्याकाळी आई बाबा राऊंड मारायला जातात. दागिने आणि पैसे तेव्हा घेऊया, सगळं ठरलं. हृदय धडधडत होतं, पण मेंदूने सगळे निर्णय पक्के केले होते. आपण आईबाबांना फसवायचं, त्यांचेच पैसे आणि दागिने घेऊन जायचं, त्यांच्या नकळत लग्न करायचं. त्यांची किती बदनामी होईल. प्रतीक आणि त्याच्या आईला काय वाटेल? आपल्याबद्दल ते लोक काय विचार करतील? आईबाबांना हा धक्का सहन होईल का? दादा बहिणीलासुद्धा किती बोलणी खावी लागतील. पण दुसरा पर्याय तरी काय? बाबांना आशिष घरी आलेलासुद्धा आवडत नाही. त्यांच्या मतानुसार तो वाया गेलेला मुलगा आहे. पण तसं नाही आहे. आशिष खूप चांगला आहे.
तो माझ्यावर किती प्रेम करतो. तो सुद्धा त्याचं घर सोडणार आहे माझ्यासाठी. प्रेम करणं आणि निभावणं सोपं नसतं. आणि शेवट काय? युद्धात आणि प्रेमात सगळं सगळं क्षम्य असतं. दादा वहिनीला ऑफिसमधून यायला लेट होतो. ते दोघे यायच्या आधीच आपण इथून सटकायला हवं. संध्याकाळ झाली तशी तिची चुळबुळ चालू झाली. किचनमध्ये उगीच ती येरझाऱ्या करत होती. सोनल, थंडीचे कपडे घे हां, आणि खायला काही नेणार आहेस का? ठेपले वगैरे करून देऊ तुला? आईने विचारलं. आईचं ते प्रेमळ बोलणं ऐकून ती आईच्या कुशीत शिरली. काय गं, काय झालं? आई, तुझी खूप आठवण येईल मला, ओल्या स्वरात ती म्हणाली. मगाशी तर पिकनिकला जायचं म्हणून कचाकचा भांडत होतीस, आणि आता एकदम काय झालं? 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. आता एवढी परवानगी मिळालीच आहे तर आनंदाने जाऊन ये. आई असं म्हणतात सोनलने पण मग स्वतःला सावरलं. खायला वगैरे काही नको, आम्ही ट्रेनमध्येच घेऊ काहीतरी. कोणती ट्रेन आहे गं, आणि किती वाजता आहे? आईने असं विचारताच ती गडबडली. अगं हो, बोलायच्या नादात अश्विनीला विचारायचं राहून गेलं. ती म्हणाली, माझ्या घरी भेट, मग आपण एकत्र जाऊ. मग पुढची चौकशी मी केलीच नाही. कसं बसं शिताफीने तिने तो विषय टाळून दिला. काय हे सोनल, आपण कसं जातोय, कुठे जातोय याची किमान माहिती तरी आपल्याला हवी की नाही? आई पुढे काही बोलणार त्याआधीच ती म्हणाली, हो हो हो, आता सगळं अश्विनीला विचारून घेते आणि तुला व्हॉट्सॲप करते. पण वाजले बघ किती. तुमची राऊंड मारायची वेळ झाली आहे ना. बाबा वाट पाहत असतील. आईला आठवण करून देऊन सोनलने घड्याळ दाखवलं. बरं, व्यवस्थित जा, फोन करत राहा, अशा सूचना देऊन आई बाबा राऊंड मारायला निघून गेले. आईबाबांकडे तशी एक चावी होतीच. आईबाबा दादा वहिनी येण्याच्या आधी तिला घरातून निसटायचं होतं. आईबाबा गेल्या गेल्याच तिने दरवाजा घट्ट बंद करून घेतला. लॉकरमधले दागिने काढले, बॅगेत भरले. आईबाबांनी तिच्या लग्नासाठी हौसेने ते दागिने बनवले होते. साखरपुड्यासाठी घरी बऱ्यापैकी कॅशसुद्धा आणून ठेवली होती. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिने सगळी कॅश बॅगेत भरली. अश्विनीला फोन केला. अश्विनी, मी निघते ग आता, पण तू काळजी करू नकोस हां. फक्त तुझा मोबाईल स्विच ऑफ करून टाक, म्हणजे आई बाबा तुला फोनच करू शकणार नाहीत. एकदा का आम्ही इथून निघालो की लगेचच उद्याच आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहोत. आशिषने सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. एकदा का लग्न झालं मग कसलं टेन्शन नाही, पण तोपर्यंत सांभाळून घे. यदा कदाचित कोणी तुझ्या घरी आलंच तर तू सरळ सरळ हात उचल, म्हण मला काही माहीत नाही. सोनलने तिला सगळं समजावलं. सोनल, एवढं मोठं पाऊल उचलतेस, नीट विचार केलायस ना गं? आणि हे बघ, माझ्यापर्यंत काही आलंच तर मी बाकी खोटं बोलणार नाही, अश्विनी म्हणाली. हे बघ, तुला मी फक्त खरं बोलू नकोस एवढंच म्हणते आहे. मला काही माहीत नाही एवढंच तुला सांगायचं आहे. बाकी नसते उपद्व्याप करून ठेवू नकोस. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे अगं. मैत्री काय तू अशी निभावणार आहेस? इमोशनल होत सोनल म्हणाली. अश्विनी त्यावर काही बोलली नाही. खरं तर तिला ही गोष्ट पटलीच नव्हती. आईबाबांच्या नकळत त्यांना फसवून घरातून पळून जायचं आणि लग्न करायचं. बाप रे, केवढी मोठी स्टेप आहे ही. ती, आशिष आणि सोनल कॉलेजला एकाच वर्गात होते. आशिषला ती बऱ्यापैकी ओळखत होती. दिसायला तो सुंदरच होता. कॉलेजच्या सगळ्या मुली त्याच्या मागे लागलेल्या असायच्या, पण अभ्यासात मात्र सुमार होता. शिवाय त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या. सगळ्या मुलींशीच तो अगदी गोड गोड बोलायचा. मी बिझनेसमॅन आहे असं म्हणायचा खरा, पण तो कोणता बिझनेस करतो हे मात्र कुणालाही माहीत नव्हतं. सोनलला तरी ते व्यवस्थित कळलं होतं का कुणास ठाऊक. अश्विनीने तिला 1-2दा समजवायचा प्रयत्न केला होता, पण तिलाच उत्तर देत सोनल म्हणाली, आशिषसारखा हँडसम मुलगा माझ्याशी लग्न करतोय म्हणून तुझा जळफळाट होतोय ना. त्या दिवसापासून अश्विनीने तिला काहीही समजवायचं सोडून दिलं होतं. त्यांच्या मैत्रीतही अलीकडे दरार आली होती. कधी कधी अश्विनीला वाटायचं की सोनलच्या आईबाबांना सगळं खरं सांगून टाकावं, पण सोनलच्या स्वभावाची भीती वाटायची म्हणून ती गप्प राहिली. सोनल स्वतःला समजते तेवढी शहाणी अजिबात नाही. आशिष जर एवढा चांगला मुलगा असता तर स्वतः तिच्या आईवडिलांकडे येऊन त्याने मागणी घातली असती. पळून जायचा प्लॅन कधीच केला नसता. त्याच्या प्रेमात सोनल अगदी आंधळी झाली होती, आणि हीच आंधळी कोशिंबीर एक दिवस तिचा घात करणार होती. जे अश्विनीला समजत होतं ते सोनलला का बरं समजत नव्हतं? आणि म्हणूनच तर एवढी मोठी उडी घ्यायला ती तयार झाली होती. सोनलने पुन्हा एकदा बॅग तपासली. जरूर तेवढे कपडे, डॉक्युमेंट्स, पैसे, दागिने सगळं भरलं. लॉकर, कपाट व्यवस्थित पुन्हा बंद करून चावी आईच्या ड्रॉवरमध्ये व्यवस्थित ठेवून दिली. या 2 दिवसात ती काही लॉकर उघडून बघणार नाही, तशी गरजच नव्हती याची तिला खात्री होती. तोपर्यंत ती लग्न करून मोकळी होणार होती. 7:45 झाले तशी ती घराबाहेर पडली.
घर लॉक केलं आणि पटकन ऑटोत बसली. हृदय धडधडत होतं. टर्मिनस यायला अजून अर्धा तास. नंतर तिला आशिष भेटणार होता. आशिषच्या आठवणीने तिचा जीव कासावीस झाला. कधी एकदा जाऊन त्याला मिठी मारते असं तिला झालं. मनात चुकांचं, अपराधीपणाचं, भावभावनांचं गाठोडं घेऊन वावरणं सोपं नसतं. ते उतरवायला कोणत्या तरी प्रेमाच्या माणसाच्या मिठीची आणि बळकट खांद्याची गरज असतेच. ऑटोत बसल्यापासून का कुणास ठाऊक तिला सतत असं वाटत होतं की कुणीतरी आपल्या मागावर आहे. बाईक घेऊन कुणीतरी आपला पाठलाग करत आहे. आपल्या रिक्षाच्या मागे पुढे किंवा कधीकधी बाजूने ती एकच व्यक्ती सतत जात आहे. हेल्मेटमुळे तिला ओळखता आलं नाही, पण तसं कोणी असण्याची शक्यता नाही. बाबा बाईकवर येणार नाहीत आणि दादाला तर या सगळ्या गोष्टीची कल्पनासुद्धा नाही. मग विचाराने ती निश्चिंत झाली. डोळे मिटून थोडा वेळ शांत राहिली. तेवढ्यात फोन वाजला. आशिषचा फोन होता. आशिषचा फोन आला की तिच्या मनात धाकधूक सुरू होईल. तिला असं वाटे कदाचित आशिष म्हणेल की काय, सोनल आपण घरातून पळून जायला नको. तू तुझे बाबा सांगतील तिथे लग्न कर आणि सुखी राहा. तिला ते सगळं ऐकायचं नव्हतं. त्या सगळ्या गोष्टी ऐकण्याची तिची मानसिक तयारीच नव्हती. तिने पटकन फोन उचलला. आशिष म्हणाला, काय गं निघालीस ना? मी पोचलोय हां टर्मिनसवर. तिला वाटत होतं तसं आशिष काही बोलला नव्हता. तिला हुश्य वाटलं. होय निघाले. 15 मिनिटात मीही पोचेन. आशिषच्या घरी त्याच्या 2 धाकट्या बहिणी, आई, त्याच्यावरही किती प्रेशर असणार. पण आपल्या प्रेमासाठी तोही घर सोडून निघालाच आहे की. आपल्यालाही प्रेमाशिवाय काही नको. आपण लग्न करू. दोघं मिळून कुठेतरी छोटी मोठी नोकरी करू. आनंदाने मीठ भाकरी खाऊ. बस प्रेमाव्यतिरिक्त मला काही नको. ऑटोने ब्रेक दाबला तसे तिने डोळे उघडले. टर्मिनस आलं होतं. तिने पैसे चुकते केले. बॅग घेतली आणि ऑटोच्या बाहेर पडली. समोर स्टेशन दिसत होतं. इकडे तिकडे न पाहता ती भरभर स्टेशनच्या दिशेने चालू लागली. प्लॅटफॉर्म नंबर आशिषने सांगितलाच होता. पावलं उचलत असतानाच अचानक तिच्यासमोर कुणीतरी येऊन उभं राहिलं आणि ती दचकली. बाप रे, समोर प्रतीक होता. त्याला पाहून तिचा चेहरा पांढरा फटक पडला. डोळे एवढाले मोठे झाले. तुम्ही आणि इथे? तिच्याही नकळत शब्द बाहेर पडले. हो, माझा एक मित्र आहे. त्याला गावी जायचं होतं. त्याला बाईकवरून इथे सोडायला आलो होतो. पण तुम्ही इथे कुठे? त्याने असं विचारतच तिची बोबडी वळली. मी आणि माझी मैत्रीण ना अश्विनी पिकनिकला जाणार होतो म्हणून इथे आले होते. प्रत्येक शब्दावरती ती अडखळत होती. अच्छा, पिकनिकला? कुठे पिकनिकला? वाईला, ती पटकन बोलून गेली. अरे, ती ट्रेन यायला तर वेळ अजून. तुमची मैत्रीण आली आहे का प्लॅटफॉर्मवर? चला मी सोडतो तुम्हाला. तिच्याशी पण भेट होईल. तो असं म्हणताच ती आणखीन गोंधळली. नाही नको. तुम्ही कशाला उगीच त्रास करून घेता? आणि अजून ती आलेली नाही. तिला उशीर होईल. तुम्ही या. चालेल, ती म्हणाली. असं कसं? तुम्हाला इथे एकटीला सोडून जाणं मला तरी योग्य वाटत नाही. एकदा का तुमची मैत्रीण आली की जाईन मग मी. आणि अजून तरी ती आली नाही ना? मग तिला फोन करून विचारा किती वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण दोघे इथे मस्तपैकी कॉफी किंवा मिल्कशेक घेऊ. इथे बाजूलाच तर हॉटेल आहे. इथे बाजूलाच हॉटेल आहे. एरवी तर तुम्हाला वेळ नसतो. आज अनायसे वेळ हातात आहे तर मग जाऊच या. काय बोलावं सोनलला काही कळत नव्हतं. हा अचानक इथे कसा कडमडला हेच तिला समजत नव्हतं. चुकून जरी ह्याला आपल्या प्लॅनची भनक लागली तर सगळा प्लॅन इथेच रद्द होईल. आपल्या प्लॅनची आणि आपल्या लग्नाची इथेच राख रांगोळी होऊन जाईल. काय करावं ते सुचत नव्हतं. किती चिकटू आहे हा. जा म्हटलं तरी जात नाही आणि याच्याशी मी लग्न करायचं. पण आलेलं संकट आता परतवायला तर हवंच होतं. जरा 1 मिनिट हां, मी माझ्या मैत्रिणीला फोन करून विचारते ती कुठे आहे. ती जरा बाजूला झाली. जरा म्हणजे जरा जास्तच. तिने आशिषला फोन लावला. अरे जरा प्रॉब्लेम झाला आहे. इथे बाहेरच प्रतीक भेटला आहे. तो त्याच्या मित्राला सोडायला आला होता आणि अचानक भेट झाली आमची. त्याला मी 10-15 मिनिटात कटवते, पण तू आता स्वतःहून फोन करू नकोस. 15 मिनिटांनी मी येईनच. तिच्या फोनने आशिषची काळजी वाढली. सोनलने आणखीन काही मूर्खपणा करून ठेवला तर प्लॅन इथल्या इथेच बसणार होता. फोन ठेवून तिने जरा घसा काकरला. त्याच्या नजरेला नजर न भिडवताच ती म्हणाली, मैत्रिणीला यायला अजून 20-25 मिनिटे तरी आहेत. ती असं म्हणताच प्रतीक पटकन म्हणाला, हो ना, मग चला आपण मिल्कशेक घेऊया. पर्यायच काही उरला नव्हता. ती त्याच्या मागोमाग चालू लागली. जवळच्या हॉटेलमध्ये गेले. दोघांनी मिल्कशेक मागवला. घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता तसं सोनलचं हृदय जास्तच धडधडत होतं. आशिष तिथे आपली वाट पाहत असेल या विचाराने डोकं अधिक सुन्न होत होतं.
तिने घटाघटा मिल्कशेक संपवला. मी काय म्हणते, तुम्ही आरामात मिल्कशेक घ्या आणि मग निघा. मी निघू का? मला उशीर होतोय. एव्हाना माझी मैत्रीण आलीच असेल. तिचा आवाज आता चिडचिडा झाला होता. झालं, माझाही मिल्कशेक संपला की. पटकन पैसे देतो आणि मग निघूया आपण. आता मात्र हद्दच झाली होती. याला सांगून कळतच नाही आहे. तिचा राग आता अनावर झाला होता. अहो, तुम्ही का माझ्या मागे लागलायत? मी सांगते मला जायचं आहे, माझी मैत्रीण आली आहे, तरी तुम्ही मला थांबवू पाहत आहात. आणि तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं काय पडलं एवढं? लग्नानंतर भेटायची तर भेटेल ती. अजून तर आपलं लग्नही झालेलं नाही. या नात्याचं एवढं काय ऑब्सेशन आहे तुम्हाला? रागारागाने सोनल बोलून गेली. प्रतीक मात्र शांत होता. ठीक आहे, निघू शकता तुम्ही. तुमची काळजी वाटली म्हणून सोबत दिली. सॉरी, चुकलं माझं. तुम्हा मुलींना, स्पेशली आजकालच्या मुलींना, ऑब्सेशन आणि प्रोटेक्शन यातलं अंतरच कळत नाही बहुतेक. असो, निघा तुम्ही, उशीर होईल. प्रतीकने पैसे दिले. तोपर्यंत बॅग उचलून ती तरातरा चालू लागली होती. 10-15 पावलं पुढे गेली असेल नसेल तोपर्यंत पुन्हा मागून हाक ऐकू आली. सोनल, सोनल. प्रतीकचाच आवाज होता. आता मात्र ती खूप भडकली. तुम्ही पुन्हा मागे का आलात? रागाने तिने विचारलं. अहो, काय करणार, यावं लागलं. तुम्ही तुमचा मोबाईल हॉटेलमध्येच विसरलात, तो द्यायला आलो होतो. ते ऐकताच सोनलने कपाळावर हात मारून घेतला. ओ माय गॉड. ती थोडी खचील झाली. सॉरी, उगीच ओरडले मी तुमच्यावर. खरंच सॉरी. आणि थँक्यूसुद्धा. घाईघाईने तुम्ही मोबाईल आणून दिला. माझी जरा चिडचिडच झाली. पण काय करू, एकतर निघायचं टेन्शन आणि अजून माझी मैत्रीण अश्विनी, तीसुद्धा आलेली नाही. पण आता कदाचित आलीही असेल. मी पाहते. बाय. असं म्हणताच ती वळली. तेवढ्यात मागून प्रतीकचा आवाज आला. अश्विनी आली नाही तर काय झालं? आशिष तर पोचलायच आधी. तुमच्या मोबाईलवर फोन होता त्याचा. त्याचं ते बोलणं ऐकून ती जागच्या जागी थबकली. तिचे हातपाय लटपटू लागले. ती गरकन मागे वळाली. तुम्हाला? ती काही बोलण्याआधीच तो म्हणाला. माहिती आहे, सगळं माहिती आहे. म्हणून तर धडपडत होतो. तुमचा जीव, तुमचं आयुष्य, तुमचं चारित्र्य वाचवण्यासाठी. हाताची घडी घालून तो शांतपणे बोलत होता. तिला मात्र काही कळत नव्हतं. म्हणजे? तिने विचारलं. ज्याच्यासाठी आपल्या आईबाबांना, आपल्या घरातल्यांना इतक्या सहजपणे सोडून आणि तोडून निघालात, त्याची नियत तरी एकदा पारखली होती का? प्रेमात एवढ्या आंधळ्या झालात की स्वतःच्या सुखापुढे बाकी कुणाच्या जीवाची पर्वाच उरली नाही? प्रतीक म्हणाला. प्रतीक, तुम्हाला आशिषबद्दल असं बोलायचा अधिकार नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मीही. तुम्हाला आता सगळं कळलंच आहे, तर काहीही लपवायची माझीसुद्धा इच्छा नाही. मला तुमच्याशी लग्न करायचंच नव्हतं, पण बाबांनी जबरदस्ती केली. त्यांना आशिष आवडत नाही, पण मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. ती बोलून गेली. प्रेमाला विरोध नाही आहे माझा, पण ते डोळसपणे करावं एवढंच म्हणतोय मी. आपलं लग्न ठरल्यापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की तुम्ही माझ्याशी बोलण्यात फार इंटरेस्टेड नसता. मध्येच तुम्हाला कुणाचा तरी फोन येतो. बोलताना तुम्ही लाजता, मध्येच फोन कट करता, कधी मध्येच हसता. म्हणून ठरवलं की या सगळ्या गोष्टीचा छडा लावायचा. तुमच्या बाबांकडून तुमच्या 1-2 मैत्रिणींची नावं कळली आणि मग मी सगळ्या गोष्टींचा तपास सुरू केला. मी डिटेक्टिव्ह वगैरे नाही, पण एक जागरूक व्यक्ती आहे. पुढे तुम्हाला आणि मला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे करणं मला भाग होतं. कोणावरही मी डोळे बंद करून विश्वास ठेवत नाही, कारण माझ्या आयुष्यात तशीच एक घटना घडली आहे. तुम्हाला माहीत नसेल, पण माझ्या बहिणीला तिच्या एका मित्राने असंच प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि मग शेवटी तिने आत्महत्या केली. त्यावेळेस माझ्या आईची जी अवस्था झाली होती ती शब्दातसुद्धा सांगता येणार नाही. त्या दिवसापासून कुणावरही ही वेळ येऊ नये असंच मला वाटतं. राहिला प्रश्न, ज्या मुलाचा तुम्ही उल्लेख केला त्याचं तुमच्यावर प्रेम आहे का त्याचा? तुम्हाला माहीत तरी आहे का? तुमच्या आधी तुमच्यासारख्याच 4 मुलींना फिरवलं त्याने. तो तुमच्याबरोबर लग्न करतोय ते पैशासाठी. खोटं वाटतं तर तपासून पहा. त्याला सांगा हॉटेलमध्ये दागिन्यांची आणि पैशांची चोरी झाली म्हणून. जर तो तुमच्या मदतीला आला, तुमच्या पाठीशी उभा राहिला, तर तुमचं प्रेम खरं आहे असं समजूया. पण तसं होणार नाही. खात्री आहे मला. समोरच्या प्रत्येक व्यक्तीची नस आणि नस ओळखतो मी. तुम्ही त्याच्यावर खरं प्रेम केलं, चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला मोठं केलं, शिकवलं, तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, त्यांचा विश्वासघात करणार, ही गोष्ट अतिशय वाईट आहे. ज्या मुलामध्ये समोर येऊन तुमच्या आईवडिलांकडे तुमचा हात मागायची हिंमत नाही, तो तुमच्यासाठी जगाविरुद्ध काय लढणार? तुम्ही त्याला सोडावं आणि माझ्याशी लग्न करावं अशी माझी मुळीच इच्छा नाही.
अजिबातच तशी इच्छा आता उरलेली नाही. पण तुमच्या किंवा कोणत्याही मुलीच्या आयुष्याशी, भविष्याशी, चारित्र्याशी कुणीतरी नालायक मुलाने असा खेळ करावा हे मला सहन होणार नाही. तुम्ही त्याला भेटा, त्याच्याशी बोला. जर त्याच्या सच्चेपणाची तुम्हाला खात्री पटली तर तुम्ही नक्कीच पुढे जा. तुमच्या कोणत्याही प्लॅनमध्ये मी आडवा येणार नाही. तुमच्या घरीही सांगणार नाही. उलट तुम्हाला मी मदतच करीन. तुमच्या आईबाबांना समजावेन. पण एक क्षण जरी तुम्हाला त्याच्या खरेपणावर संशय आला तर लगेचच मागे फिरा. त्या झाडाखाली मी तुमची वाट पाहतोय. तुमच्या घरापासून आत्तापर्यंत मीच तुमचा पाठलाग करत होतो. माझ्यासाठी जसे माझे मामा आहेत तसेच तुमचे बाबा. त्यांचा मी आदर करतो. त्यांना आणि तुमच्या आईला त्रास होऊ नये म्हणून एवढा आटापिटा केला. माझ्या बहिणीचं दुःख मी पाहिलंय, सोचलंय. त्या आगीत आम्ही होरपळलोय. अनुभवाने सांगतोय. आपल्या मनातल्या प्रश्नांचं, भावनांचं, चिंतांचं, काळजीचं गाठोडं कोणापाशी तरी उतरवायचंच असतं. फक्त ते ओझं पेलायला ते खांदे तयार आहेत ना, बळकट आहेत ना, हे एकदा निश्चित तपासून पाहायचं असतं. अजून मला काहीच बोलायचं नाही. येऊ शकता तुम्ही. पुढची 14 मिनटं मी इथे राहीन. 15व्या मिनिटाला मी इथून निघून गेलेला असेल. इथूनही आणि तुमच्या आयुष्यातूनही. त्याच्या बोलण्याने सोनलला अगदी रडू कोसळलं. पुढे जावं का तिथेच थांबावं तिला कळत नव्हतं. डोळ्यात कुणीतरी अंजन घालावं असं तिचं झालं होतं. खरंच आशिष आपल्याला फसवतोय का? अश्विनी आपली सगळ्यात चांगली मैत्रीण, तीही आपल्याला तेच सांगत होती. आणि आता प्रतीक, त्यांनी तर केवढ्या मोठ्या मनाने आपल्याला सावरलंय. आशिषचं जर खरं प्रेम असतं तर तो आईबाबांकडे लग्नाची मागणी घालायला आला असता. आपण पळून जाऊया असं त्याने सुचवलं नसतं. आणि आपण सुद्धा किती नालायक. त्याने सांगितलं आणि आपण ऐकलं. आपल्या आईबाबांना फसवायला आपण तयार झालो. एवढ्या विश्वासाने त्यांनी आपल्याला इथे पाठवलं आणि आपण मात्र त्यांचा विश्वासघात करत होतो. हे बरोबर नाही. हे चुकतंय. आशिषचा 2-3दा फोन आला. सतत त्याने दागिने घेतले आहेस ना, पैसे घेतले आहेस ना, अशीच विचारणा केली. आपल्या संसारासाठी तेच कामी येणार आहे सध्या असा गोड शब्दांचा मुलामासुद्धा त्याला दिला. पण माझ्या आईबाबांच्या पैशांवर त्याला आमचा संसार थाटायचा आहे. त्यांना फसवून त्यांचा विश्वासघात करून. स्वतःच्या बायकोला सांभाळायची ज्याची हिंमत नाही तो कसला पुरुष? मी त्याच्यावर प्रेम केलं. पण त्यानेही खरंच माझ्यावर प्रेम केले का हे मी नीट तपासून पाहिलंच नाही. आणि नेमके याच क्षणी हे सगळे विचार माझ्या मनात का येत आहेत? देवाची नक्की इच्छा तरी काय? काही क्षणापूर्वी माझे पाय आशिषकडे ओढले जात होते. पण आता कोणत्या तरी गोष्टीला छेद केला एवढं नक्की. कसली तरी जाणीव झाली आहे. चुकीची, सत्याची की खऱ्या प्रेमाची? आता माझं मन प्रतीककडे का ओढलं जातं आहे? तो खरा आहे म्हणून? त्याने तर स्पष्ट सांगितलं आहे की आता त्याला माझ्याशी लग्न करायची इच्छा नाही म्हणून. ठीक आहे, आपल्या चुकीचं तेच प्रायश्चित्त असू शकेल. पण आपण घरातून आईबाबांना फसवून निघालो ते आपलं चुकलं. प्रतीकने मोठं पाप करण्यापासून आपल्याला सावध केलं. आता आपण पुढे जाता कामा नये. आशिषचं प्रेम असेल तर त्याने ते सिद्ध करावं. घरी येऊन माझ्या आईबाबांकडे हात मागावा. पण मी मात्र माझ्या आईबाबांना आता फसवू शकत नाही. मला या क्षणीच मागे फिरायला हवं. तिने बॅग उचलली आणि ती परतली. प्रतीक झाडाखाली उभा होताच. काय हो, काय झालं? आशिष भेटला नाही का? त्याने विचारलं. नाही, मीच भेटले नाही त्याला. खरं सांगू का, पुढे जायला आता मन होत नाही आहे. जे पाप करायला मी चालले होते त्याची जाणीव तुम्ही करून दिलीत. माझ्या आईबाबांना मी नाही फसवू शकत. कुणासाठीच नाही. प्लीज मला माझ्या घरी सोडाल का? तिने अदबीने विचारलं. प्रतीक शांतपणे हसला. बसा. त्याने गाडी स्टार्ट केली तेवढ्यात सोनलचा फोन वाजला. तिने फोन उचलला. हां बोल आशिष. त्या दोघांना काहीतरी पर्सनल बोलायचं असेल असं समजून प्रतीक एका बाजूला जाऊ लागला. तेवढ्यात तिने दुसऱ्या हाताने प्रतीकचं मनगट घट्ट धरलं. प्रतीक तिथेच थांबला. तिने फोन स्पीकरवरच टाकला. अगं कुठे आहेस तू? आता 5 मिनिटातच गाडी सुटेल. बावळट कुठली. लवकर कटव त्या प्रतीकला आणि धावत पळत आता इथे ये. रागाने आशिष बोलत होता. अरे आशिष, जरा गडबडच झाली बघ. आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो ना तेव्हा अरे माझी बॅगच चोरीला गेली. दागिने, पैसे सगळं गेलं. ते ऐकताच आशिष खूप भडकला. बेअक्कल. अक्कल नाही बिलकुल तुला. मौल्यवान वस्तू जपून ठेवता येत नाही. आता पळून जाऊन काय उपयोग? कशाचं लग्न करणार आहेस आता? असं बोलू लागला. म्हणजे लग्न तू माझ्या आईबाबांच्या जीवावर करणार होतास की काय? तिने विचारलं. त्यावर तो अधिक भडकला. मूर्खासारखं बोलू नकोस काहीतरी. आधी ती बॅग शोधायला हवी. लग्नाचं पाहू नंतर. तो म्हणाला. ते नंतरच पाहू रे. कारण तुला माझ्याशी लग्न करायचं असेल
तर आधी तुला सिद्ध करावं लागेल. घरी येऊन मला मागणी घालावी लागेल. ती एवढं बोलताच आशिष चांगलाच खवळला. मूर्ख, पैसे आणि दागिने हरवलेस आणि आता तुला लग्नाचं पडलंय. आधी हे जिन्नस मिळू दे, मग पाहू, तो म्हणाला. बरं आशिष, आता स्पष्टच सांगते. तुझा दुटप्पी स्वभाव ओळखलाय मी. ते पैसे आणि दागिने मिळालेत किंवा मिळाले नाहीत, तरीही मला आता तुझ्याशी लग्न करायचं नाही. तुला तुझा मार्ग मी मोकळा करून दिलाय आणि मला माझाही मोकळा केलाय. तेव्हा यापुढे कधीही माझ्या आड येऊ नकोस. तिने फोन कट केला. एवढा वेळ फोनवर बोलताना आपण प्रतीकचं मनगट घट्ट आवळलं आहे हे लक्षात येताच ती जरा ओशाळली. मनगटावरची पकड सैल करत ती म्हणाली, सॉरी. इट्स ओके, तो म्हणाला. त्याने बाईक स्टार्ट केली. ती मागे बसली. घर जवळ आलं. आता घरी काय सांगाल, त्याने विचारलं. क्षणभर तिने विचार केला, मग म्हणाली, नाही, आता खोटं बोलायचं नाही असंच ठरवलं आहे. जे घडलं ते सगळं खरं सांगून टाकीन. एक खोटं बोलायला दुसरं खोटं बोलावं लागतं. दागिने, पैसे सगळं माझ्याकडे आहे. ते पुन्हा जागेवर ठेवेपर्यंत जीव अगदी गुदमरून जाईल माझा. जाऊ देत, जे काय होईल ते या क्षणालाच होऊ देत. आणि ते तसंच झालेलं बरं. उद्या हे प्रकरण लपवलं आणि तुमचा नकार आज होऊन जाऊ देत. आणि ते तसंच झालेलं बरं. उद्या हे प्रकरण लपवलं आणि तुम्ही नकार दिलात. तुमचा नकार ऐकला तर तुमच्याबद्दल चुकीचा गैरसमज व्हायला नको. माझ्या चुकीचं खापर तुमच्यावर फुटायला नको. तुम्ही नकार का दिला त्याचं खरं कारण घरच्यांपासून लपून राहायला नको. त्याने तुमच्याबद्दल त्यांच्या मनात राग राहील, कायमची अढी राहील आणि मला ते नाही आवडणार. तिच्या निष्पाप पण सडेतोड स्वभावाचं प्रतीकला कौतुक वाटलं. मी तुमच्यासोबत तुमच्या घरी आलो तर चालेल, त्याने विचारलं. तिने डोळ्याने हो असं सांगितलं. दोघेही बिल्डिंगमध्ये पायऱ्या चढू लागले. काही गोष्टी जशा लपवायच्या नसतात तशा काही गोष्टी उघडपणे सांगायची गरजही नसते. ज्याने पुढे सगळ्यांना त्रास आणि मनस्तापच होणार आहे ते सत्य सांगून कुणाचं काही भलं होणार आहे का, तो म्हणाला. ती गोंधळून मग त्याच्याकडे पाहू लागली. त्याने दरवाजावरची बेल वाजवली. बाबाने दरवाजा उघडला. अरे प्रतीक, तुम्ही या वेळेस? आणि सोनल, तू यांच्यासोबत? अगं, तू तर पिकनिकला गेली होतीस ना, मग परत कशी आलीस? तिची बॅग आत आणत प्रतीक हसत हसत म्हणाला. अहो बाबा, गंमतच झाली. मी माझ्या मित्राला सोडायला टर्मिनसवर गेलो होतो. तिथे सोनलची भेट झाली. प्रतीकचा आवाज ऐकून दादा वहिनीसुद्धा बाहेर आले. प्रतीक, बसा ना तुम्ही. अगं, प्रतीकसाठी चहा, कॉफी, सरबत काहीतरी आणशील की नाही, दादाने बायकोला विचारलं. नको नको दादा वहिनी, मला काही नको. तुम्ही फक्त सगळेजण बाहेर येऊन बसा. मला तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत. सोनल, तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन घ्या. बॅगही व्यवस्थित लावून ठेवा. त्याच्या नजरेचा इशारा सोनलला कळला. बॅग घेऊन ती आत गेली. सगळेजण बाहेर होते याचा फायदा घेऊन पटापट दागिने, पैसे जसे काढले होते तसे परत आईच्या लॉकरमध्ये ठेवून दिले आणि शांतपणे बाहेर येऊन बसली. अहो बाबा, त्याचं काय झालं, सोनलच्या एका मैत्रिणीची तब्येत अचानक बिघडली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यामुळे बाकी सगळ्या जणींचं जाणं कॅन्सल झालं. आता तिला हे स्टेशनवर पोचल्यावर कळलं. अश्विनीचा फोन आला तेव्हा मी तिथेच होतो. मग म्हटलं, आता एवी तेवी जाणं कॅन्सल झालंच आहे तर आपण मिल्कशेक घेऊनच घरी जाऊ. मी सोडतो घरी. सफाईदारपणे प्रतीकने थाप मारली होती आणि ती पचलीही होती. प्रतीक सोनलची एवढी काळजी घेतोय पाहून आईबाबांना बरं वाटलं. प्रतीकने मग थोड्या गप्पा मारल्या आणि जायला निघाला. बरं प्रतीक, या रविवारी तुम्ही आईला घेऊन आमच्याकडे जेवायलाच या ना. पुढची बोलणीही करू, म्हणजे हॉलचं वगैरे ठरवता येईल. बाबांच्या या बोलण्याने सोनलला कसं तरीच वाटलं. प्रतीकला हे लग्न करायचं नाही आहे, त्याच्यावर उगीच जबरदस्ती व्हायला नको. ती पटकन म्हणाली, बाबा एवढी काय घाई आहे? पण तेवढ्यात प्रतीकच म्हणाला, चालेल, अगदी चालेल. असंही आई आणि सोनलची तशी नीट भेट झालेली नाही. त्या निमित्ताने भेटही होईल. सोनल आश्चर्याने पाहू लागली. प्रतीक हसला, अगदी डोळ्यांनी हसला. काही वेळ बसून सगळ्यांचा निरोप घेऊन मग तो निघून गेला. सगळे झोपायला गेले तसं सोनलही तिच्या बेडरूममध्ये गेली आणि प्रतीकचा ती विचार करत राहिली. म्हणजे लग्नाला यांचा होकार आहे की काय? सोनल अजून गोंधळलेली होती. 10:30 वाजून गेले होते. तिला राहावेच ना. तिने अश्विनीला फोन फिरवला. हॅलो अश्विनी. आणि मग अचानकच तिला एक हुंदका फुटला. अश्विनी, सॉरी, मी तुला खूप दुखावलं. पुन्हा असं नाही होणार माझ्याकडून. तू म्हणत होतीस तेच बरोबर होतं. वेळीच प्रतीक आले आणि सगळा अनर्थ टळला. मी परत घरी आले. पण तुला माहिती आहे, प्रतीकला मी सगळं खरं सांगून टाकलं आहे. घरीसुद्धा सांगणार होते पण त्यांनीच अडवलं. ते म्हणाले. एवढं बोलून ती पुढे काही बोलणार त्याआधीच अश्विनीने बोलायला सुरुवात केली.
काही गोष्टी जशा लपवायच्या नसतात तशा काही गोष्टी उघडपणे सांगायची गरजही नसते. ज्याने पुढे त्रास आणि मनस्तापच होणार आहेत ते सत्य सांगून कुणाचं भलं होणार आहे, असंच म्हणाले ना ते. अश्विनीचं ते बोलणं ऐकून सोनल आश्चर्याने पाहत राहिली. आता मात्र सोनल बेशुद्ध पडायचीच बाकी होती. तुला कसं माहिती सगळं, तिने आश्चर्याने विचारलं. आत्ताच प्रतीकचा फोन होता, त्यांनी सांगितलं. हो मला माहिती आहे तू गोंधळलेली असणार आहेस, पण मलाही तुझी माफी मागायची अगं. कारण तू जो काही वेडेपणा करत होतीस त्याबद्दल मीच प्रतीकला सगळं खरं सांगितलं होतं. तू पुढे कुठे अडकू नयेस म्हणून. तुमचं लग्न ठरल्यापासून प्रतीक काही गोष्टींचा शोध घेत होते. तुझ्या आईबाबांकडून माझा नंबर त्यांना मिळाला. एकदा ते मला येऊन भेटले. तेव्हाच म्हणाले, तुझ्यासारखी चांगली मैत्रीण भेटणं हे सोनलचं भाग्य. पण म्हणूनच तिचं काही नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर काही लपवू नका. मला सगळं खरं सांगा. सगळ्यांच्या भल्याचंच काय ते मी करीन. मी खूप विचार केला, पण तुझं भलं प्रतीकशी लग्न करण्यातच आहे असं वाटलं. त्यातून तू जे पाऊल उचलत होतीस त्यामुळे तू कुठेतरी गोत्यात नक्की अडकशील याची काळजीसुद्धा वाटत होती. म्हणून मला त्यांना सगळं खरं सांगावं लागलं. आपल्या सगळ्यांचेच हेतू चांगले होते म्हणून सही सलामत आपण सगळे बाहेर पडलो. प्रतीक खूप चांगले आहेत गं, त्यांना तुझी काळजी आहे. शिवाय सोनल, तू योग्य वेळेस स्वतःला सावरलंस आणि 2 पावलं मागे आलीस, ते किती बरं झालं. आता बघ सगळं छान होईल. उद्या भेटू आणि सविस्तर बोलू. आता उशीर झालाय ना, असं म्हणत अश्विनीने फोन ठेवून दिला. सोनलच्या डोळ्यात अश्रू आले. खरंच आपण केवढे भाग्यवान. आपल्याला एवढे चांगले आईबाबा, प्रतीकसारखा जोडीदार मिळालाय. पण खरंच प्रतीकच्या मनात आपल्याबद्दल नक्की काही अढी नसेल ना. मनात विचार आला आणि समोर मेसेज आला. प्रिय सोनल, आज जे घडलं ते घडायलाच हवं होतं. नाहीतर बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यातच राहिल्या असत्या. कधी कधी उशिरा सुचलेलं शहाणपणसुद्धा माणसाला तारून नेतं. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. माणूस चुकतो, पण चुकल्यानंतर स्वतःला सावरून त्याच जिद्दीने पुन्हा उभं राहणंही सोपं नसतं. तुम्ही ते केलं. सगळं सत्य स्वीकारून ते सगळ्यांसमोर मांडायची हिंमतसुद्धा दाखवली. माझ्याबद्दल तुमच्या घरच्यांच्या मनात कोणतेही गैरसमज होऊ नये म्हणून प्रसंगी स्वतःला गालबोट लावून घेण्यातसुद्धा तुम्ही माघार घेतली नाही. चुका करणं, त्यातून शिकायचं, त्या गोष्टी शिकणं, त्या चुकांची पराभवाची जबाबदारी घेणं आणि त्या चुकांचा इतर कुणाला त्रास होऊ न देणं, या गोष्टी जमवायला मन स्वच्छ आणि कणखर लागतं, जे तुमचं आहे. म्हणूनच मला पत्नी म्हणून तुमचा स्वीकार करायचा आहे. तुम्हीसुद्धा स्वखुशीने माझा स्वीकार करणार असाल तर उद्या नक्की भेटू. प्रतीक. सोनलच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू उघळले. प्रिय प्रतीक, माझ्या मनातल्या प्रश्नांचं, भावनांचं, चिंतांचं, काळजीचं गाठोडं मला आता उतरवायचं आहे. मला फार ओझं होतं आहे त्याचं. आणि मला खात्री आहे ते गाठोडं हसत खेळत तुम्ही तुमच्या खांद्यावर अलगदपणे घ्याल. मी निवडलेल्या नव्हे, देवाने माझ्यासाठी निवडलेल्या त्या खांद्यांच्या मजबूतीबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. फक्त माझ्या डोळ्यातल्या अश्रूंना त्या खांद्यांची ओढ मात्र तीव्र लागलेली आहे. फक्त तुमचीच सोनल. दोघंही उद्याची वाट पाहत होते. मनातल्या भावभावनांचं, प्रेमाचं, अश्रूंचं गाठोडं उतरवायला तिचं मन आतुर झालं होतं आणि आनंदाने आपल्या होणाऱ्या बायकोकडचं ते गाठोडं स्वीकारायला त्याचे खांदे अधीर झाले होते.